22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामध्ये शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून जाऊन करोडो रुपयाचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांच्या जमिनीचा शासकीय कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यात आले। पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडून त्यांना निधी सुद्धा मंजूर झाला, परंतु तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे व संगणक चालक महादेव पाटील यांनी संगनमत करून 250च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास चोरून त्यांच्या नावावर मंजूर झालेली रक्कम जे शेतकरीच नाही त्यांच्या खात्यात टाकून परस्पर पैसे काढले। सदरहू प्रकरणाची चौकशी हे तहसीलदार शीतल सोलाट मागील 1-1.5 महिन्यापासून करत होत्या। त्यामध्ये जवळपास 250 ते 255 शेतकऱ्यांची पैसे वेगळ्याच खात्यात टाकून काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। जे शेतकरीच नव्हते त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले होते, तशा लोकांना तहसीलदार यांनी नोटीस देऊन त्यांच्याकडून खात्यात जमा झालेली रक्कम परत शासनाकडे जमा करण्याचं सांगितलं होतं। त्यातून 53 लोकांची चौकशी झाली आणि ते स्वतः तहसील कार्यालयामध्ये येऊन तहसीलदार यांना भेटले। 53 मधून 18 शेतकरी हे खरे होते, तर 35 बोगस शेतकऱ्यांनी 34,07,050 रुपये इतकी रक्कम शासनात जमा केली। सदरहू प्रकरणासंदर्भात तहसीलदार शीतल सोलाट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सदरहू प्रकरणामध्ये दोषी असलेले तलाठी उमेश बिल्लेवार व अनंता माठे व एक संगणक चालक महादेव पाटील यांच्या विरुद्ध जळगाव पोलीस ठाण्यात तहसीलदार यांनी तक्रार दाखल केली की आरोपी उमेश बिल्लेवार, अनंता माठे व महादेव पाटील यांनी संगनमत करून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आलेल्या शासकीय रकमेपैकी 1,97,19,357 रुपये इतकी रक्कम पात्र नसलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून त्यानंतर त्या अपात्र लाभार्थ्यांकडून एकूण रकमेच्या 80 ते 90% रक्कम वसूल केली व शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला। अशा तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपितांविरुद्ध कलम 409, 420, 468, 471, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशाने तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे वर्ग करण्यात आला। जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर, वाडी बुद्रुक आणि बोराळा या 3 सगळ्यांमधील काही लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या जी मदत मिळाली ती नियमबाह्य प्रकारे मिळाल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि सुनावणी घेताना असं निदर्शनास आलं की एकूण जवळपास 1,97,19,357 इतक्या रुपयांचा अपहार या ठिकाणी लक्षात आला। त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि लोकांचे बयान, त्यांचे पुरावे, त्यानंतर त्यांचे जमिनीचे डिटेल्स हे सगळं तपासलं असता त्यातील जवळपास 255 पैकी 53 केसेस आजपर्यंत क्लोज झालेल्या आहे आणि त्यातून 34 लाख एवढी अमाऊंट शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे। उर्वरित जी रक्कम आहे ती जमा करण्याचं काम अजूनही आपले सुनावण्या सुरू आहेत आणि याबाबत संबंधित जे तलाठी आणि ऑपरेटर होते याबाबत मी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।